तेणे भजावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळी कांसी. श्री गुरुचरित्रातली ओवी आहे ही. त्याचा सरळ सरळ जर मतितार्थ आपण बघायला गेलो तर ज्याचं दैव उण आहे, म्हणजे भाग्याची कमी आहे, भाग्याची सरळ सरळ डेफिनेशन संसारी लोकांची पैसा आणि यश हे ज्याच्याकडे कमी आहे आणि काही परिस्थिती पण त्याच्या मनस्थितीच्या हिशोबाने नाहीये, तर त्यांनी श्री गुरुचे पाय धरावेत, त्यांनी श्री गुरुचं भजन करावं आणि श्री गुरु भजावा, असं गुरुचरित्रात सांगितलेलं आहे. आणि तोची उतरेल पैल पारू, काय की ज्याचं दैव उण आहे त्यांनी श्री गुरु भजावा, म्हणजे तो ह्या पैल तीराच्या पलीकडे नक्कीच जाईल, यात संशय नाही. आणि पुढे त्यांनी सांगितलंय की पूज्य होय सकळी कांसी, म्हणजे सकळ जनांमध्ये तो पूज्य गणला जाईल. तर आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, हा जो अधिकार सद्गुरूंचा आहे, त्या अधिकाराची प्राप्ती आपल्याला होण्यासाठी श्रीमद गुरुचरित्रात असं सांगितलंय की त्यांनी श्री गुरु भजावा. आता माझी आयुष्यातली गंमत अशी आहे की मला जे जे गुरु भेटले सगळे अवलिया भेटले. म्हणजे मी गाणं सुद्धा गुलाम रसूल खान साहेबांकडे शिकलो, तर सिलेबसच्या हिशोबाने त्यांनी आयुष्यात कधीच शिकवलं नाही. एक एक राग 2-3 वर्ष चालायचा. आणि दर शनिवारी संगीत मैफिल व्हायची, जे शिकवलं जायचं ते थोडं गायचं. आणि मैफिलीची गंमत अशी की त्या शनिवारची मैफिल जे गाणार आहेत असं गाणारे कधी ठरलेले नसायचे. एकदा मला विचारलं, पहिल्यांदा ज्यावेळेस शनिवारी गायचं होतं, मला म्हणे तुझा व्यवस्थित नाही झालेला, जो जमत नाही तो राग कुठला? मी म्हणलं यमन. ठीक आहे बोल. 6 वाजले, शनिवार होता. म्हणून चल बैठ यमन गा. आहे की नाही पंचायत? ह्याला म्हणतात अवलिया, ह्याला म्हणतात अवलिया. कारण की योगियांच्या खुणा योगीच जाणे. आणि ते ज्याला म्हणतात की ती आळीला असं टोचून टोचून आपल्यासारखं करतात, पण ती जी सवय लागते त्या सवयीमुळं जनरली गाणे जर बसवायचे, आता हा सागर आहे ऑर्केस्ट्रामध्ये, तर कुठला कार्यक्रम असेल तर प्रॅक्टिस होते, ते गाणे बसवले जातात, त्याची अगदी महिना प्रॅक्टिस चालते. तर खासाहेबांचा दंड कसा होता, गाणं बिठाना नाहीये, खडा करणं आहे. त्याच्या प्रॅक्टिस कधी करायची नाही. म्हणजे जो नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, म्हणजे नित्य नेमाचा जो रियाज आहे तो जर चालू असेल तर वेगळं गाण्याची वेगळी अशी प्रॅक्टिस करायची काय गरज. त्याच्यामुळे सवय अशी झाली की कधी कुठलाही राग गायची सवय लागली. पण जोपर्यंत सवय होत नाही तोपर्यंत दर शनिवारी जे जे बैठकीला जायचे, 6 वाजले की धडधड धडधड धडधड. कोणाला म्हणतात आता तू गा, कोणाला म्हणतात कुठला राग गा. तर त्याला गुरु जो भेटावा लागतो तसं प्रारब्धही लागतं चांगला गुरु भेटायला. प्रारब्ध जरी असलं तरी आपल्याला तो ओळखताही आला पाहिजे. त्याच्यात तर फार मोठी गंमत. नाहीतर भ्रम होण्याची जास्त शक्यता असते. काहीतरी वेगळंच करू लागलेत, प्रॅक्टिसच घेतली नाही, कसं काय गाणं म्हणायचं, मग त्यांचं काम येते, आपलं थोडीच काम आहे. तर अशा गमती जमतीमधून पुढे जायचंय आपल्याला. त्याच्यानंतर अध्यात्मात सुद्धा खूप चांगले चांगले लोक भेटले. आणि शंकर महाराजांचं शक्तिपात झाल्यानंतर तर अचानक त्यांनी लॉकडाऊनमध्ये मला सांगितलं की आपल्याला प्रवचनाची सेवा करायची बरं का. म्हणलो तो माझा अभ्यास नाही. मग मला म्हणाले
मग तर करावंच लागेल. म्हणजे तिला ते बोलता आलं पाहिजे ना. मग मला म्हणे, एवढं जे बोलतो तुला असं वाटतं का तू बोलतोयस? म्हणजे ही पण गोष्ट खरी आहे, ही पण गोष्ट खरी आहे. कारण की मला म्हणाले, आईला भडव्या म्हणे, मुलखाचा कृपण तू एखाद्याचं अंगावर घेत नाहीस, त्याच्यासाठी मला विचारला शिवाय लोकांना तर बोलवत नाहीस तू, आणि आता बोलायचं म्हणजे तू बोलणार आहेस का? मी म्हणलं ते पण खरंय. मग गंमत अशी व्हायची की महाराज आदल्या दिवशी मला लिंक पाठवायचे, काही मुद्दे सांगायचे, ते मी राईट डाऊन करायचो, आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस प्रवचन व्हायचं त्यावेळेस परत ते समोर असायचे आणि ते पण सांगायचे असं बोल तसं बोल. पण काल मला महाराजांनी सांगितलं की उद्या थोडं प्रवचन सेवा करायची. म्हणलो तो आपला प्रांत नाही, त्याच्यातले महाराज प्रशांत महाराज बसलेले म्हणले नाही येत नाही म्हणल्यावर तर मग एक 5-10 मिनिटं तरी करावंच लागेल. आणि मधून मधून मग गाण्याची पण सेवा आहे. मग तसंच अण्णांनी सांगितलं की गाणे घ्यायचेच आपल्याला. अशा पद्धतीचा हा प्रवास आहे. 3 दिवस खूप सुंदर शिबिर झालं, महाराजांच्या आज्ञेनंच हे झालं. कारण की गंमत अशी आहे की ज्यावेळेस आपण घरी नामस्मरण करतो त्यावेळेस एका वेळेलाच करतो, पण संतांनी जे प्रमाण सांगितलं नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, त्याच्यामधला नित्य हा जो शब्द आहे तो अंडरलाईन करायचा, बोल्ड ज्याला म्हणतात. नित्य नेम नामी म्हणजे नित्य झालं पाहिजे. बरं, घरी आपण जप करायला बसल्यानंतर हे शक्य होणार आहे का? नाही. आणि नेम तर होणंच शक्य नाही. घरी जनरली सगळ्यांचं कसं असतंय, आंघोळ केल्या केल्या एक 5-10 मिनिटं जेवढं, आणि मग नंतर आपल्या व्यापारामध्ये लागले की मग दिवसभर लुटालूट चालू. तर नित्य नेम नामी ह्याच्यासाठी आहे की तो आपला आत्माराम सतत जागृत राहायला पाहिजे. आणि तो जर जागृत असेल तर आपल्या हातून चुकीचं किंवा वाईट कर्म घडण्याची शक्यताच राहत नाही. त्याच्यासाठी ते नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ सांगितलेले. त्याच्यासाठी काय तरी हे शिबिर. म्हणजे मला विराजानी यशवंतनी जसं विचारलं की मला म्हणे प्रभात फेरीत चालता चालता कशाला दिगंबरा म्हणायचं? म्हणजे चालताना सुद्धा सवय लागली पाहिजे आपल्याला दिगंबरा म्हणायची. म्हणजे चालताना, बसताना, उठताना, पळताना, उड्या मारताना, जे म्हणून आपण नैमित्तिक संसारात कर्तव्य आणि कर्म करतो त्या वेळेस त्या नामस्मरणाची मनाला, जीवाला आणि सूक्ष्म देहाला सवय लागण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण की ध्यान, धारणा आणि नामस्मरण जोपर्यंत झिरपत सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत ते बाहेर पण येत नाही. म्हणून हे 3 दिवसाचं शिबिर. आणि इथं कोण आले? जसं प्रशांत महाराजांनी जे सोयरे धायरे संपत्तीचे लोक, पण हे खरे सोयरे इथे जे महाराजांचे सोयरे, आणि खऱ्या अर्थाने जी सोय पण लावली, जसं अण्णा आणि शंकर बाळू हे कुटुंबाने खरंच आपली सोय लावली. त्याच्यानंतर गणेशवर यावेळेस बराच भार पडला, गणेश आणि शंकर आणि निकेतन. कारण की काय, नेहमीची आमची जी एक 4-5 लोकांची टीम आहे ते लॉकडाऊन त्याच्यानंतर असं सगळे थोडं इतस्ततः असे झालेले आहेत. मग महाराजांची आज्ञा झाली, मी गणेशला सांगितलं. मग गणेशनी पूर्ण पुढाकार घेऊन, बरं गणेश MITचा प्राध्यापक पडला. म्हणजे मोठा असं म्हणत नाही मी, पण दिवसभर तोही व्यस्त असायचा. मग तो बिचारा 10च्या अगोदर मला जी लक्षात आलेल्या गोष्टी सगळे मी त्याला सांगायचो. मग 5 नंतर फ्री झाल्यानंतर तो त्या सगळ्या गोष्टी करायचा. शंकरनी सुद्धा मेहनत घेतली. आणि अशा पद्धतीनं आपण आता हा काल्याच्या कीर्तनापर्यंत आलेलो आहेत. आपल्या 4:30ला काल्याचं कीर्तन पण होईल. तर प्रत्येक गोष्टीच्या शेवटी काला करतात. काला म्हणजे परत विचार, का आला? शिबिराला का आला? जन्माला का आला?
काही काही लोक, मी म्हणलं ना की इतकं मी मागे लागलो, अरे चल, नाही माझा पाय दुखू लागला. अरे म्हणलं तू एका ठिकाणी बस, तुला जागेवर जेवण देतो. नाही. म्हणजे काही लोकांना विचारावं की जगतो कशासाठी, तर मरण येत नाही म्हणून जग, अशी कथा आहे. म्हणून श्री गुरु भाजावा. निदान ये बाबा, एका जागी बस बाबा, तुला सगळं हातात देतो, पण आता तरी पुढे हाची उपदेश करू नका नाश आयुष्याचा. बरं तिथं संसारात राहून कोण बर बोलणार आहे का? बरं त्याचं फळ काय मिळणार आहे का? निदान इथं आला असतात, दोन भगवंताचं नाव तोंडात आलं असतं, काहीतरी फळ मिळालं असतं. कारण की देव आणि श्री गुरु असे आहेत, कोणाचे उपकार ठेवत नाहीत. ते जे आपण नाम जरी घेतलं, आता प्रत्येक जण नाम स्वतःसाठीच घेतो, आपलं आयुष्य चांगलं होण्यासाठी घेतो. जसं दैवे उणे असाल नरू, की दैव चांगलं होण्यासाठीच घेतो, पण ते नाव घेतलेलं सुद्धा ते फुकट ठेवत नाहीत. जसं जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजियेले हरिनाम विकत घेतला श्याम. म्हणजे संत एकनाथ किंवा संत नामदेव, संत तुकाराम हे काय असे तुमच्या आमच्यासारखेच माणसं आहेत, फक्त त्यांनी विकत घेतला. भगवंत हा विकत घेता येतो, विकत घ्यावा लागतो आणि विकत भेटतो. किंबहुना अजून पुढे गर्भित अर्थानं जर बघितलं तर तो संतांकडे, श्रीगुरूंकडे फुकट भेटतो. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविण सर्व वस्तू. पण असे अर्थशास्त्राचा नियम आहे, मागणी कमी पुरवठा जास्त झाला की त्याला मंदी येते. तसं आपण किती लोकांना सांग, अरे ये रे बाबा, बस रे बाबा, नाही मला विकनेसच आलाय. माझे लेक्चर, आता बिचारे हे पोरं इथून लेक्चर घेऊ लागलेत, भागवत, शंकर, योगेश. शंकरचं लेक्चर चालू आहे एकीकडे. शिक्षकही धन्य, विद्यार्थीही धन्य. म्हणजे विद्यार्थी किती भाग्याचे त्याचे, की इकडं सत्संगात बसून तो शिकू लागलाय. काहीतरी ह्याच्या पुण्याचा अंश त्यांना भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे येणे भाजावा श्री गुरु, आणि तो विद्यार्थ्यांचंही कल्याण करतो. दोन इथे उदाहरण आहेत बघा, विराज आणि यशवंत. तर अशी अध्यात्मात मोठी गंमत आहे. तर आपापलं जर दैव चांगलं करून घ्यायचं असेल तर त्याला श्री गुरुच्या भजनाशिवाय पर्याय नाही. आणि प्रशांत महाराजांनी जसं सांगितलं की एकटा असाल तर श्रीगुरूंचं चिंतन कराल, आणि लोकांमध्ये असल तर श्रीगुरूंच्या व्यतिरिक्त बोलूच नका. तोच विषय काढा. नाहीतर बोलायला विषय भरपूर असतात, ह्याचं असं झालं, त्याचं असं झालं. तर ते जे मन आहे ते त्यांच्यात गुंतवल्याशिवाय राहू नका, तरच त्या तुमच्या जगण्यात धन्यता आहे आणि तुमचं जे दैव आहे ते व्यवस्थित होईल. शिवरंजनीमध्ये एक भजन आहे, ज्या वेळेस मी एकटा असतो आणि जसं संसारात सगळी परिस्थिती आपण किती प्रयत्न केला तर मनासारखे होत नाही, त्या वेळेस मी हे भजन म्हणत असतो. आणि तो भजनातला भावार्थ, गुढार्थ समजून घ्या तुम्ही. फार सुंदर भजन आहे. मम मन हे गुरुपदी रमले,
मम मन हे हरिपदी रमले, आज हे भाग्य उदेले उदेले, आज हे भाग्य उदेले। मम मन हे गुरुपदी रमले, मम मन हे हरिपदी रमले, आज हे भाग्य उदेले उदेले, आज हे भाग्य उदेले। अनिर्बंध अशा जीवनास, कधी लाभे गुरु सहवास हो। अनिर्बंध अशा जीवनास, अनिर्बंध अशा जीवनास, कधी लाभे गुरु सहवास। मनी होता एकच ध्यास, मनी होता एकच ध्यास। स्वप्न हे पूर्ण जाहले जाहले, स्वप्न ते पूर्ण जाहले। मम मन हे गुरुपदी रमले, मम मन हे हरिपदी रमले, आज हे भाग्य उदेले उदेले। किती जन्म मरण या पंक्ती, सुख भीता कधी ना चुकती हो। किती जन्म जन्म आणि मरण पंक्ती आहेत ह्या पंक्तीतून त्या पंक्तीत, त्या पंक्तीतून त्या पंक्तीत। किती तुम्ही प्रयत्न करा, किती ज्ञान मिळवा, किती साधन करा, एक स्टेज अशी येते जर गुरु मागे नसेल तर, बलवान गुरु। परत परत माणूस गुरफटत राहत, परत परत गुरफटत राहत। आणि श्री गुरु जर भेटला, काही न करता तरुण जातो। जसं त्या श्री गुरु चरित्रात तंतुक होते, रजक होते। जन्म मरणच्या पंक्तीतून जर सुटायचं असेल तर श्री गुरु कृपेशिवाय तरुणोपाय नाही, नाहीतर कुठं घात होईल नाही सांगू शकत। किती जन्म मरण या पंक्ती, सुख भीता कधी ना चुकती हो। किती जन्म चुकती हो, त्यातून मुक्त गुरु करती, त्यातून मुक्त गुरु करती। हे जव मम मनी खसले खसले, हे जव मम मनी खसले। मम मन हे गुरुपदी रमले, मम मन हे हरिपदी रमले, आज हे भाग्य उदेले उदेले, आज हे भाग्य उदेले। नच उणीव प्रेमानंदा, शरणांगत विनयानंदा हो। नच उणीव
प्रेमानंदा शरणागत विनयानंदा हो नच उणीव प्रेमानंदा. नच उणीव प्रेमानंदा शरणागत विनयानंदा हो नच उणी. श्री गुरूंना शरण गेल्यावर काय होतं? नच उणीव प्रेमानंदा. श्री गुरूंना शरण गेल्यानंतर प्रेम आणि आनंद ह्याची उणीव अशी आयुष्यात राहत नाही. भगवंताचं प्रेम ते वात्सल्य ते खरं प्रेम. आणि हा जो आनंद आहे आज जो आपण 3 दिवस घेतला ती आयुष्यात उणीवच राहत नाही. पण कसं शरणांगत विनय आनंदा ते विनय अशा आनंदाने शरण गेलं पाहिजे श्री गुरूंना. तिथं आपलं मोठेपणा आपलं काही जे आहे ते काहीच दाखवलं नाही पाहिजे. त्या विनयात सुद्धा एक वेगळा आनंद आहे. तर श्री गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. नच उणीव प्रेमानंदा शरणागत विनयानंदा हो नच उणी. हरी हरील माझ्या अपदा हरी हरील माझ्या अपदा जीव हात पदी डोले डोले जीव हात पदी डोले. मम मन हे गुरुपदी रमले मम मन हे हरिपदी रमले. आज हे भाग्य उदेले उदेले आज हे भाग्य आज हे भाग्य आज हे भाग्य उदेले. थोडा कमी करेल. आपलं मन गुरुच्या चरणी गुरुपायी रमलं आणि ती दीक्षा आपल्याला झाली रे झाली की आपलं भाग्य उदयास आल्याशिवाय राहत नाही. हे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. भगवंताची त्या सद्गुरूच्या कृपेने दीक्षा झाली की भाग्याचे उदय झाल्याशिवाय राहत नाही. जसं गुरुचरित्रात एक कथा आहे. भास्कर नावाचा एक गरीब ब्राह्मण गाणगापूरला येऊन राहिला होता आणि मठात दररोज भिक्षा चालायची. भिक्षा संन्यासाची भिक्षा म्हणजे पंक्ती उठायच्या 3-3, 4-4 हजाराच्या पंक्ती उठायच्या गाणगापूरला. दररोज कोणाची न कोणाची पुढी भिक्षा असायची. हा भास्कर नावाचा जो ब्राह्मण होता त्यांनी 4 माणसाचा शिधा सोबत घेऊन तिथे गेला होता गाणगापूरला आणि मठात दररोज झोपायचा. उशाला घेऊन तो शिधा घेऊन झोपायचा आणि लोकांना म्हणायचं मी महाराजांना भिक्षा करायला आलोय इथे.
लोक हसायचे, तू 4 माणसाची भिक्षा घेऊन आलास. नाही म्हणे, ज्या दिवशी महाराजांची आज्ञा होईल त्या दिवशी मी महाराजांना भिक्षा घालेन. ते म्हणे, अरे तुला काही लाज वाटत नाही का? किती श्रीमंताचे श्रीमंत लोक येतात, 3-3, 4-4 हजाराच्या लोकांच्या पंक्ती उठतात. यंदा तुझं ते 4 माणसाचं काय तू कणकण देणार आहेस का प्रसाद म्हणून? हे महाराजांच्या कानावर ही गोष्ट जाते. आणि श्री गुरूंची विनोदार्वी प्रीती. मी जसं सांगितलं की हास्य विनोद जसं इथे चालायचा, तसंच तिथे पण गाणगापूरला अगदी असं वाटायचं. मी झोपल्यानंतर मला असं वाटू लागलं की गाणगापूरला नरसिंह सरस्वती बसलेत आणि त्यांचे शिष्य बाहेर हास्य विनोद करतायत. तसंच आता तुमचा अधिकार असेलही तेवढा मोठा, तसं तो भाग मला दिसायचा. तर ते भास्कर ब्राह्मणाची कथा लक्षात आली महाराजांच्या. नरसिंह सरस्वतीने बोलून घेतलं भास्करला. सकाळीच 8-8:30ची वेळ होती. त्याच्यावर पूर्ण कृपा केली आणि महाराज म्हणे, आज तुझ्या हाताने भिक्षा आहे. की शरणागत विनयानंदा, पूर्ण तो शरण आला होता. त्याला काही माहित नव्हतं की 4 लोकांचा शिधा आहे. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. महाराज म्हणे, ते म्हणे शिधा आणलेलाच? हो आणलेला आहे. ठेव म्हणे माझ्यासमोर. आणलेला 4 लोकांचा शिधा ठेवला. चल म्हणे, लोकांना सांगितलं, जे तिथले स्वयंपाक सिद्ध करणाऱ्या लोकांना सांगितलं, हा शिधा घ्या ह्या भास्कराचा आणि ह्याची आज अन्नदान, ह्याच्यातर्फे अन्नदान आहे. ते लोक हसायले तोंडातले तोंडात म्हणे. पण महाराजांपुढे सगळ्यांची श्रद्धा असल्यामुळे ते बोलायचे काहीच नाही. त्यांनी आपलं पटकन गेले, 4 लोकांचा तो शिधा टाकला, 4 बकेटमध्ये आणून ठेवला. भास्करला सांगितलं, जा म्हणे संगमावर जा. सगळे ब्राह्मण तिथं गेले असतील. सगळ्या गावातल्या ब्राह्मणांना इकडे भिक्षेचं आमंत्रण दे. हा पळत पळत गेला. 9-9:30ला सगळे ब्राह्मण लोक, अगदी गाव तिथे अगोदर संगमावर सगळे आंघोळी करायचे. तिथं गेल्यानंतर सगळ्यांना विनंती करू लागला की महाराज म्हणे, माझ्यातर्फे आज भिक्षा आहे, सर्वांनी भिक्षेसाठी जेवणासाठी यावं. सगळे हसू लागले. तुला काही वाटतं की नाही रे म्हणे, तू 4 माणसाचा शिधा आणलास आणि एवढे लोक तू जेवायला बोलू लागलास, आम्हाला काय महाराजांना ऊण आणणार आहेस का म्हणे? ते लोक कसे अर्धवट पोटे जेवून उठतील. ते म्हणे, हे बघा महाराजांची आज्ञा होती तेवढे मी तुम्हाला आज्ञाकथन केले. तर ते हास्य विनोद करू लागले, का वेडा आहे असं तसं. तो माघारी गेला. म्हणाले, महाराज ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. ते म्हणे, तू थांब, मी माझा शिष्य पाठवतो. लगेच सिद्ध म्हणे नामधारकाशी लगेच ते सिद्धाला पाठवलं, जा म्हणे सगळ्यांना बोलवा. ते म्हणे, आता महाराज ज्या अर्थी बोलू लागलेत हरकत नाही. महाराजांनी अजून 2 शब्द पुढे सांगितले, म्हणे तुमच्या कलत्र पुत्राला घेऊन या म्हणे सगळ्यांना. ब्राह्मण तर सगळे गावातले ब्राह्मण तर ब्राह्मणच, तर स्त्रिया बाळांसहित आज कुठे गाणगापूरमध्ये स्वयंपाक होणारच नाही म्हणे, इकडेच जेवायला. ते म्हणे, आता ह्या भास्कराची अवघड परीक्षा दिसते. काय नाही, भास्करला एक क्षणभरही टेन्शन नव्हतं. नच उणीव प्रेमानंदा, प्रेम आणि आनंदाची उणीवच राहिली नाही. टेन्शन कशाला? महाराजांनी सांगितलं, गुरु आज्ञा प्रमाण, गुरु वाक्य मज कामधेनू. ते गुरुवाक्य कामधेनूसारखं काम केल्याशिवाय राहत नाही. एवढा विश्वास, आढळ विश्वास पाहिजे. महाराजांनी आपली छाती त्या स्वयंपाकावर अंथरली. वाढा म्हणे आता तिथे. आले हे ब्राह्मण सगळे बसले. इकडं स्त्रियांची पंगत, इकडं लहान पोरांची पंगत. वाढूच लागले. जेवढा स्वयंपाक तेवढाच. सगळे त्या गाणगापूर जेवून गेलं. त्यांचे पुत्र कलत्र सगळे जेवून गेले. त्याच्यानंतर महाराज म्हणे, अजून ज्या वस्ती आहेत त्या सगळ्यांना पाचारण करा. ते सगळे जेवले. तरी अन्न तेवढंच. आज म्हणे भास्करांनी पूर्ण ब्रह्मांड तृप्त केलं. ते जळचरांना त्यांनी ते भिक्षा दिली. त्याच्यानंतर वनचर महाराजांना, तो सिद्ध महात्मा दत्त महाराजांनी संकल्प सोडला की वनचर सुद्धा आले, त्यांना खाऊ घातलं. पक्षी सुद्धा खाऊन गेले. अशी ती भास्कर ब्राह्मणाची जी कथा आहे गुरुचरित्रात आलेली आहे की श्री गुरु कृपा काय न करी तयाची रमा होय दासी. अशा पद्धतीची ती एकदा भगवंताची श्री गुरूंची पूर्ण कृपा झाली की पूर्ण दैन्य दुःख गेल्याशिवाय राहत नाही आणि तो पूर्ण सच्चित आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मात्र त्यांनी जे साधन सांगितलेले
ते साधन करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की ती जर साधन आपण नित्य जर केलं तर ती पूर्ण कृपा तर प्राप्त होतेच, पण त्या पूर्णत्वाला जे जाणे, मोक्षत्वाला जे जाणे, मनाचा जो क्षय होणे, ते सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही उपासना आणि म्हणून हे शिबिराचं प्रयोजन. आणि मला तरी असं वाटतं की ती शिबिर माझ्या हिशोबाने पूर्ण यशस्वी झालंय. अर्थात ते यशस्वी होण्यामागे पूर्ण महाराजांची कृपा आणि संकल्प आहेच. कारण त्यांच्या इच्छेशिवाय पाणी हालत नाही. त्यांची इच्छा नसली असती तर काहीतरी पाणीच भेटलं नसतं, लाईटच आली नसती, काहीतरी आचारीच आला नसता, असं काहीतरी झालं असतं. पण सगळीकडून सर्व सुखाची कल्पना एकची करावी जाणा, त्यातची पाहाव्या आईच्या खुणा सर्व काळ. जी सर्व सुखाची जी कल्पना आहे, जेवण व्यवस्थित मिळते, नाश्ता व्यवस्थित मिळते, एवढं मिळते की भूकच लागत नाही, इतकं ज्या अर्थी व्यवस्थित चाललंय त्या अर्थी त्यांची इच्छा आहे, त्यांचा संकल्प आहे आणि त्यांची पूर्ण कृपा आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याचा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना कल्पांतीपूर्व असे महाराजांचे आशीर्वाद. मी तर काय अगदी श्वान आहे. कुठे गेला शब्द? बरोबर. बरेच शास्त्रार्थी असे म्हणतात की त्या पूर्ण ब्रह्माचं एकदा दर्शन झाल्यावर, ती शक्ती जागृत झाल्यानंतर परत देवपूजा कशाला, परत नामस्मरण कशाला. तर त्याची गंमत अशी आहे की आता समजा हा हॉल आहे, ह्याची जळमट काढली, झाडून घेतलं, पुसून घेतलं. आता मी जर म्हणलं की एकाच कुठल्या तरी पद्धतीने हे स्वच्छ करा, शक्य आहे का? नाही. आणि सुरुवातीला जाळे काढावे लागतील. ती प्राथमिक पायरी. जाळे काढल्यानंतर ती घाण खाली पडल. दुसऱ्या पायरीत झाडून घेतलं, चांगल्यापैकी स्वच्छ झालं. पण अगदी शेवटची म्हणजे लायझॉल टाकून व्यवस्थित पुसलं की चकाचक झालं, त्याच्यात धूळ अशी राहणार नाही. पण शेवटी हॉल आहे, लोक आजूबाजूनी येणार जाणार, कोण कसा. धूळ आहे, तो हॉल खराब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे एकदा जाळे काढले म्हणजे परत काढायचे नाही असं थोडीच. त्याच्यामुळं चिंतन, मनन, नामस्मरण आणि ती दीक्षा, त्याचं सुद्धा ध्यान साधना, हे सगळे सायमल्टेनियसली एकमेकांना पूरक ही निरंतर स्वच्छता आहे. राहू तुझे रूप माझी या समोरी, निरंतरी आणि निरंतरी. कारण की ते गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम अखंडित. एकदा दत्त दिसला म्हणजे झाला का? नाही. परत असं वाटतं परत एकदा भेटावं. खरं तर भगवंताचं दर्शन होणं म्हणजे आपलं भगवंताला त्रास देणं. तो त्याच्या व्यस्ततेत कितीतरी असेल, बरोबर की ना. आता प्रशांत महाराज 3 दिवस इथे आले, ठीक आहे, पण दररोजच तुम्ही प्रशांत महाराजांना बोलून ये रे प्रशांत, दे इथं माझं कीर्तन, ये रे प्रशांत. त्यांना त्यांचे काहीतरी कर्तव्य असतील ना, बरोबर की नाही. तसं भगवंताला दत्ता दर्शन दे, दत्त दर्शन, किती लोक बसले दत्ताच्या दर्शनासाठी, बरोबर की नाही. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो त्रास आहे पाहायला गेलं तर. पण त्याच्यात जो आपला एक आनंद आहे, त्या आनंदासाठी त्या त्रासात त्या दत्ताला सुद्धा आनंद आहे असे. कारण की दत्त हा निर्गुण निराकार आहे आणि त्याला आपली साधना, आपली एनर्जी सगुण रूपात प्रगट करते. आणि शंकर महाराज असे अवलिया आहेत की एखादा चमत्कार करतात, 4 लोकात चमत्कार करतात. असं मी गेलो, मला असं दिसलं, लोक भपाऱ्या मारतो तो माणूस, कोणी बघितलं. तसं महाराजांचं नाही. म्हणजे जे करतील काहीतरी प्रूफ ठेवतात. शंकर गीतेमध्ये त्यांनी प्रमाण दिलेले, मी जे चमत्कार करतो कोणीतरी साक्षीला ठेवतो. त्यांना माहिती लोक असे भारी आहेत. नंतर म्हणू शकतात काय खरंय,
त्यांचा धंदा आहे तो. त्याच्यामुळे भगवंताचं नामस्मरण सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. सखी पुसे सखयेसी सखी पुसे सखयेसी युगे झाली 28. सखी पुसे सखयेसी युगे झाली 28. अद्यापीवर कटेवरी कर भीवरा तिर वाळवंटी संत सभा सभा देव का हो विटे वर उभा उभा देव का हो विटे वर उभा उभा देव का हो विटे वर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव का पुसू नका बाई वेदासी काही पुसू नका बाई पुसू नका बाई बाई वेदासी काही पुसू नका बाई बाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिरला कळलेची नाही शेष शिरला शेष शिरला झाल्या सहस्र जिभा जिभा देव का हो विटे वर उभा उभा विटेवर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव देव का हो विटेवर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव का हो विटेवर उभा उभा देव जेथे करिता ती गोपाळ काला जेथे करिता ती गोपाळ काला हरिनामी तयाचा गलबला जेथे करिता ती गोपाळ काला जिथे गोपाळ काला केला जातो तिथे तो उभा आहे तिथे पण तो उभा आहे हरिनामाचा गलबला केला जातो हरिनामाने नाचलं जातं तिथे पण तो उभा आहे जेथे करिता ती गोपाळ काला हरिनामी तयाचा गलबला
देवाला काय पाहिजे? देव भावाचा भुकेला, देव भावाचा भुकेला, मिळाले संत मदना, आरी तो हरी आला, तो हरी आला, तयाचिया लोभा लोभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो पुसू नका बाई वेदाची काही, पुसू नका बाई बाई. नाथ महाराज म्हणतात वेदांना विचारू नका, पुसू नका, तुला कळणारच नाही ना. पुसू नका बाई बाई वेदाची काही, पुसू नका बाई बाई वेदाची काही, कळले की नाही शेष चिणला, कळले की नाही शेष चिणला. वेद सुद्धा म्हणतो भगवंत कसा आहे, नेती नेत, मला माहित नाही. मग वेदांनी पुराणांनी कसा नाही हे सांगितलं, कसा नाही हे सांगितलं. त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, पण कसा हे जर बघायचं असेल तर तुला हरिनामाचा गलबलाच करावा लागतो. मग त्या लोभाने तो येतो. त्या काल्याच्या मिसे देव जळी झाले मासे. पुसू नका बाई वेदाची काही, पुसू नका बाई कळलेची नाही शेष चिणला, शेष चिणला झाल्या द्विसहस्त्र जिभा जिभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो हरी आला वैकुंठाहुनी. कुठून आलाय? वैकुंठाहून आलेला आहे. कोणासाठी? कुंडलिकाने आणले त्याला. हरी आला वैकुंठाहुनी, कुंडलिका लागुनी. हरी आला वैकुंठाहुनी, कुंडलिका लागुनी. उभा राहिला अजुनी, अजून उभाच आहे, उभा राहिला अजुनी. कुठे उभा राहतो तो? जिथं हरिनामाचा गलबला आहे. म्हणजे देव सगळीकडे, जिथं हरिनामाचा गलबला आहे, जिथं काला आहे आणि जिथं संत सभा भरली आहे, त्या लोभाने तो येतो. तिथं उभा राहत. म्हणून कोणी जर उभा असेल तर बघा, कदाचित हरी असू शकतो. हरी आला वैकुंठाहुनी, पुंडलिका लागुनी. उभा राहिला अजुनी, युगानुयुगे भक्ता संगे. एका जनार्दनी, एका जनार्दनी. संत शोभा शोभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर, उभा उभा देव का हो विटेवर.
पुसू नका बाई वेदासी काही, पुसू नका बाई बाई वेदासी काही, कळलेची नाही शेष शिणला, शेष शिणला, शेष शिणला झाल्या द्विसहस्र, जिभा जिभा देवता हो विटेवर, उभा उभा देवता हो विटेवर, उभा उभा देवता हो विटेवर, उभा उभा देवता हो उभा विटेवर, उभा विटेवर, उभा उभा. तर संत जे सांगतात त्याचा सरळ सरळ अर्थ घ्यायचा नसतो, त्याच्यात काहीतरी गर्भित अर्थ दडलेला असतो. वैकुंठाहून हरी आला, पुंडलिका मूळ आला, म्हणजे आपल्यासाठी येणार नाही का? नक्की येणार. म्हणजे जिथं हरिनामाचा गलबला आहे, जिथं भगवंताचं प्रेम आहे, तिथं तो उभा राहिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे तोची उतरेल पहिलं पारू, जिने त्याला उभं केलं तोच पहिलं पार जाणार आहे. म्हणून पहिलं तीराला नाव माझी लावा, शंकर गुरुदेवा. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पूज्य होय सकळी कांसी. पूज्य, पूज्य म्हणजे तो सगळ्यांना वंदनीय होतो. आणि पूज्य म्हणजे शून्य, शून्य पण हा पण एक अर्थ, एकावर पूज्य 10. जे त्या महाशून्यात जर आपल्याला ढुंबून राहायचं असेल तर तरी सुद्धा त्यांची कृपा प्राप्तीशिवाय तरुणोपाय नाहीये. जसं देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. म्हणजे सरळ सरळ अर्थ की देवाच्या द्वारात जर क्षणभर उभं राहिलं तर चारी मुक्ती साधतात. ही पण गोष्ट खरी आहे. कारण की अमृत एक कणभर जरी पिलं तरी मुक्त आहे, अमर आहे. घोडभर जरी पिलं तरी अमर आहे. कपभर पिलं, तांब्याभर पिलं तरी अमर आहे. पण अमृतातच डुबलंय, तोंडच उघडलं नाही तर मुक्त आहे का? नाही. तसं क्षणभर, त्या क्षणात जर त्यांनी ते साधून घेतलं, मग जन्म मृत्यूचे क्षणात कोडे सुटले. म्हणजे त्यांनी जर जाणून घेतलं तर ते कोडं सुद्धा सुटण्यासारखं आहे. आणि श्रीगुरूंची जर कृपा झाली तर क्षणात सुटण्यासारखं, ह्याच्यात काही वाव नाही. पण देवाची द्वारी उभा क्षणभरी, मग देवाचं ते द्वार कुठलं? तर जे आपले मूलाधार जे चक्र आहे ना, ते खरं देवाचं द्वार आहे. जिथं ती शक्ती, पराशक्ती, तो भगवंत, ती कुंडलिनी शक्ती जी निद्रित अवस्थेत पडलेली आहे, मग तिथं आपल्याला जाऊन उभं राहायचं क्षणभर. म्हणजे जो शक्तिपात जो असतो तो क्षणभर असतो. म्हणजे संतांनी जे सांगितलं खूप गर्भित अर्थानं सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षणभरी. आता उभा म्हणजे आपल्याला उभं राहायचंय का? नाही, त्या शक्तीला उभं करायचं क्षणभर. त्या क्षणभरात महाराजांची दीक्षा झालीच, तो क्षणभरात ते कोडं सुटणार आहे. आणि तिने काय होणार आहे तर चारी मुक्ती साधणार आहे. चारी मुक्ती साधणार आहेत, रिद्धी सिद्धी झाडू मारणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण कधी? श्री गुरु कृपा होईल जास्त. दैवे उणा असेल नरू, तेने बजावा श्री गुरु, तोची उतरेल पहिलं पारू, पूज्य होईल सगळ्यांची. गुरुचरित्र सांगते तोची, आता इथे अंडरलाईन, तोची उतरेल पहिलं पारू. मग आपण इतिहासात जर जेवढे संत, जेवढे महात्मे झालेत तर ते सगळे पहिलं पार गेलेत. पण त्यांनाही त्यांच्या श्रीगुरूंची कृपा झाल्याशिवाय राहिली नाही. आणि गर्भित अर्थानं आपण जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा निवृत्तीनाथांचा शक्तिपात होता. आणि निवृत्तीनाथांपर्यंत
नाथ संप्रदायाचे जे वैशिष्ट्य होते, एक गुरु आणि एक शिष्य, ही परंपरा चालत होती. पण ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हणण्याचं जे कारण आहे ते हे कारण आहे की त्यांनी उघडा मंत्र केला. हे सगळ्यांसाठी ओपन डोअर केलं त्यांनी. एक गुरु, कोणीतरी एकाच कल्याण व्हायचं, हे बाकीच्यांचं काय. जे माऊली हृदय जे असतं ना, सद्गुरूंचं जे हृदय असतं, माऊलीचं हृदय असतं की सगळ्यांसाठी ओपन टू ऑल, उघडा मंत्र दिला. आणि ह्या गुप्त गोष्टी तर ठेवल्याच. ज्ञानेश्वरीमध्ये 6वा जो अध्याय पूर्ण कुंडलिनी योग, जो समजदार असेल त्याला त्या गोष्टी समजतातच. मग हा योग आचरायचा नाही का? मग महाराजांनी ते सांगून ठेवलं की ज्याला नामस्मरणाची गोडी लागेल तो साधन करेल, काही शास्त्र वाचेल, काहीतरी शिकेल, आणि मग प्रारब्धवशानं जर असल नशिबात तर कोणीतरी गुरु भेटेलच, आणि ती दीक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. जसं ह्या सगळ्यांना ती दीक्षा प्राप्त झाली आणि तो आनंद प्राप्त झाला आणि तो आयुष्य हे भगवंतमय झालं, तसं तुमचं आमचं सगळ्यांचं आयुष्य हे भगवंतमय होवो आणि आजच्या काल्याचा प्रसाद सर्वांना मिळो. आणि का आला हा काला, ज्याला कळाला तो खरा धन्य होणार आहे, आणि ती धन्यता सर्वांना भेटो ही परमपूज्य शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि ही आजची प्रवचन आणि गायनाची कंबाईन सेवा, एक पर एक फ्री, इथे करून थांबतो. आपण एक 5 मिनिटं महाराजांचं भजन करू आणि मग सेवेला समाप्ती देऊ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.